बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथे अपघातात मादी माकडाचा मृत्यू झाल्यानंतर तिचे पिल्लू अनाथ झाले होते। वन विभागाच्या प्रयत्नांमुळे हे पिल्लू पुन्हा वानरांच्या कळपात सामील झाले असून एका मादीने त्याला कुशीत घेतले। लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एका मादी माकडाचा मृत्यू झाला होता। त्यावेळी तिच्यासोबत असलेले लहान पिल्लू जिवंत अवस्थेत आढळले। जखमी अवस्थेत असलेल्या त्या पिल्लाला वन विभागाने तातडीने ताब्यात घेऊन लोणार येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। काही दिवस उपचार घेतल्यानंतर पिल्ल्याची प्रकृती सुधारली। त्यानंतर वन विभागाने त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्याचा निर्णय घेतला। मात्र इतक्या लहान पिल्ल्याला कळप स्वीकारेल का याबाबत शंका होती। वन विभागाने स्तनदा माती असलेल्या वानराचा कळप शोधून विशेष प्रयत्न केले। पिल्ल्याच्या ओरडण्याचा आवाज मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून स्पीकरद्वारे वाजविण्यात आला आणि पिल्लाला कळपाजवळ ठेवण्यात आले। काही वेळातच कळपातील एका मादी माकडाचे मातृत्व जागे झाले आणि तिने त्या पिल्लाला आपल्या कुशीत घेतले। त्यामुळे अपघातात आई हरपलेल्या पिल्लाला पुन्हा माय मिळाली आहे। वन परिक्षेत्र अधिकारी रवींद्र सातपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे। अशा प्रकारे त्या पिल्लास आम्ही नैसर्गिक अधिवासात एका नवीन कळपासोबत पुनर्मिलन करण्याचा जो प्रयत्न केला होता तो यशस्वी झाला व त्या छोट्याशा पिल्लास एक नवीन माता मिळाली। सर्व नागरिकांना एक आवाहन करू इच्छितो, आपणास देखील अशा प्रकारची एखादी घटना आपल्या परिसरात आढळल्यास तातडीने वन विभागाशी संपर्क करा, जेणेकरून त्या मुक्या प्राण्याचा बचाव करून आपण त्याला नैसर्गिक अधिवास उपलब्ध करून देऊ शकू। धन्यवाद।